नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत, एक अशी गोष्ट जी लोभाच्या अंधाऱ्या वाटेवर घेऊन जाते. विचार करा, एक असा सौदा जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, पण त्याची किंमत खूपच भयानक. चला तर मग बघूया अमर्याद संपत्तीची हाव माणसाला कुठल्या थरापर्यंत नेऊ शकते. हे शब्द, मला संपत्ती हवी आहे, खूप सारी संपत्ती, हे शब्द आहेत आपल्या कथेच्या नायकाचे, आरवचे. आणि याच शब्दाने त्याचं नशीब कायमचं बदलून टाकलं. ही एकच इच्छा त्याच्यासाठी विनाशाचा असा दरवाजा उघडणार होती जिथून परत येणं जवळजवळ अशक्य होतं. तर संपत्तीसाठी आत्मा, हा पिशाचिनीसोबतचा करार नेमका होता तरी काय? बघा, कुठल्याही सौद्यात नियम तर असतातच. चला आधी हेच समजून घेऊया की अरवाला नेमकं काय मिळणार होतं, आणि त्याहूनही महत्वाचं, त्याच्याकडून काय काय हिसकावून घेतलं जाणार होतं. तर गोष्ट अशी आहे की आरव ना कर्जाच्या इतक्या खोल दलदलीत फसला होता की त्यानं सरळ मार्ग सोडून दिला आणि एका भयावह तांत्रिक विधीचा वापर केला. आणि हा विधी करण्यासाठी विचार करा, त्याला त्याच्या मृत प्रियसीच्या रक्ताचा वापर करावा लागला. यावरूनच त्याची हताशा किती टोकाची होती याचा अंदाज येतो. बरं, तर मग त्या हाकिनीने 4 अटी ठेवल्या. 1. तू कधीच कोणत्याही स्त्रीसोबत संबंध ठेवू शकत नाहीस. 2. कोणत्याही स्त्रीवर मालकी हक्क गाजवू शकत नाहीस, म्हणजे प्रेम, लग्न काहीच नाही. 3. तू कधीही कोणालाच मदत करणार नाहीस, मित्राला नाही, अनोळखी व्यक्तीला नाही, अगदी मरणाऱ्या माणसाला सुद्धा नाही. आणि 4थी, सर्वात महत्वाची, तुझा आत्मा आता माझा आहे. म्हणजे बघा, या 4 अटी म्हणजे त्याच्या भविष्यातल्या दुःखाचे 4 स्तंभ होते, जे एक एक करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होते. आणि मग आरव फक्त 2 शब्द बोलला, मला मंजूर आहे. बस, या एका वाक्याने तो सौदा पक्का झाला. त्याने त्या 4ही अटी मान्य केल्या आणि स्वतःच्या नशिबावर शिक्कामोर्तब केलं. याची किंमत काय असणार आहे हे त्याला तेव्हा कळलं नव्हतं. शापेत संपत्ती. इच्छा तर पूर्ण झाली, पण आयुष्य उद्ध्वस्त झालं. चला बघूया करार पूर्ण झाल्यावर नेमकं घडलं तरी काय. कारण शापानं इच्छा तर पूर्ण केली, पण इतक्या क्रूर आणि विचित्र पद्धतीनं की जे अशा कहाण्यांमध्ये नेहमीच होतं. तर बघा, आरव जेव्हा आपल्या घरी परतला ना, त्याला अक्षरशः धक्का बसला. जिथे त्याचं ते जुनं पडकं घर होतं, तिथे आता एक भव्य आलिशान महाल उभा होता. एका क्षणात त्याचं श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण झालं, पण त्याला जराही कल्पना नव्हती की या महालाच्या प्रत्येक विटेची किंमत काय होती. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानं महालात पाय ठेवला आणि त्याला त्या शापाचा पहिला आणि सर्वात मोठा धक्का बसला. समोर भिंतीवर त्याच्या आई आणि बहिणीच्या फोटोंना हार घातलेले होते. त्या महालाची किंमत होती त्याचं कुटुंब. आणि त्याच क्षणी हाकिनीची ती पहिली अट त्याच्या डोक्यात घुमू लागली, तू कधीही कोणत्याही स्त्रीसोबत संबंध ठेवू शकत नाहीस. आत्ता कळला होता त्याला त्या शब्दांचा खरा भयानक अर्थ. त्याची आई आणि बहीण, त्या दोघींचा मृत्यू हा त्या अटीचाच परिणाम होता. शब्दाशः पाळलेला नियम. शक्तीची किंमत म्हणजे आत्म्याचा हळूहळू होणारा ऱ्हास. चला बघूया हा शाप आरवची माणुसकी कशी हळूहळू संपवत होता. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे त्याचा मित्र रोहितची गोष्ट. झालं असं की रोहितच्या आईचं ऑपरेशन होतं आणि त्याला पैशांची खूप गरज होती. तो मोठ्या आशेनं आरवच्या दारात आला. पण आठवतंय, कराराची 3री अट, आरव कोणालाही मदत करू शकत नव्हता. त्याचे हात बांधले गेले होते. त्याला स्वतःच्या इच्छेविरुद्ध अगदी क्रूरपणे आपल्या मित्राला नकार देऊन घराबाहेर काढावं लागलं. तर बघा, करार करण्यापूर्वी तो आत्म्याने श्रीमंत होता. त्याला सगळं काही जाणवायचं. तो कुटुंबावर प्रेम करायचा. तो एक माणूस होता. पण करारानंतर काय झालं? तो फक्त संपत्तीने श्रीमंत होता. त्याला काहीच जाणवत नव्हतं. तो त्या महालात एकटाच होता. एक माणूस नाही, तर फक्त एक पोकळ शरीर. हाच तो सौदा होता जो आरवने केला होता, माणुसकीच्या बदलात संपत्ती. आणि हा जो रास होता ना, तो फक्त भावनांपुरता नव्हता, तर शारीरिकही होता. त्याच्या संवेदनाच नष्ट झाल्या होत्या. म्हणजे बघा, महागडं जेवण समोर आहे पण चव नाही. दारू पितोय पण नशा चढत नाही. त्वचेवर वारा किंवा पाऊस पडतोय पण स्पर्शच जाणवत नाही. थंडी नाही, उष्णता नाही, काहीच नाही. तो जिवंत असूनही एका मेलेल्या माणसासारखा झाला होता. आणि मग एके रात्री त्या शापाचं सगळ्यात भयानक रूप त्याच्यासमोर आलं. त्याला जाग आली आणि त्यानं काय पाहिलं? ती हाकिनी त्याच्या मानेतून रक्त पीत होती. त्याची जीवनशक्ती अक्षरशः शोषून घेत होती. तेव्हा त्याला कळलं की ही फक्त वरदान देणारी शक्ती नाहीये, तर एक परजीवी आहे जी त्याला आतून पोखरत होती.
शाप एक चक्र आहे. शिकारीच शिकार बनतो आणि इथे कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. कळतं की हा शाप फक्त एकदाच घडणारी घटना नाहीये, तर हे एक सतत चालणारं चक्र आहे. आरव आता पूर्णपणे खचून गेलाय, मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर पडलाय. आणि अशातच त्याच्यासमोर एक ओळखीचा चेहरा येतो. आठवतंय? तोच भिकारी, ज्याने त्याला हा मार्ग दाखवला होता. पण यावेळी तो भिकाऱ्याच्या वेशात नव्हता, तर एका सामान्य माणसासारखा दिसत होता. आणि इथेच त्या शापाचं खरं स्वरूप समोर येतं. हाकिनीचा शाप म्हणजे काय? तर हा एक परजीवी करार आहे. संपत्तीच्या बदल्यात तुमची जीवनशक्ती घेतली जाते. आणि जेव्हा तुमची जीवनशक्ती पूर्णपणे संपते, तेव्हा तुम्हाला एक नवीन, तुमच्यासारखाच लोभी माणूस शोधावा लागतो आणि हा शाप त्याच्यावर टाकावा लागतो. हे एक दुष्टचक्र आहे, जे कधीच संपत नाही. तो माणूस आरवला म्हणतो, जेव्हा आपल्याकडे देण्यासाठी काहीच उरत नाही, तेव्हा आपण तिच्या काहीच कामाचे नसतो. आणि हेच सत्य होतं. आरव आता आतून पूर्णपणे रिकामा झाला होता. त्याच्याकडे हाकिनीला देण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. आता पर्याय एकच होता, स्वतःची जागा घेण्यासाठी दुसरा बळी शोधणं. नवीन शिकारीची सुरुवात. बळीच आता शिकारी बनतोय. आणि इथून कथेचा शेवट सुरू होतो, जिथे आरवचं भयानक रूपांतर पूर्ण होतं आणि तो स्वतःच शिकारी बनून आपल्या पहिल्या शिकारीच्या शोधात निघतो. तो माणूस आरवच्या हातात एक चिठ्ठी देतो, ज्यात स्पष्ट लिहिलेलं असतं, स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर ही सगळी संपत्ती सोडून दे आणि एक नवीन आत्मा शोध, जो हा सौदा करायला तयार असेल. म्हणजे आरवसमोर आता फक्त दोनच पर्याय होते, एक तर मरायचं किंवा हे शापाचं चक्र पुढे चालू ठेवायचं. आणि कथेच्या शेवटी तेच होतं ज्याची भीती होती. आरव आता स्वतः एका फाटक्या भिकाऱ्याच्या रूपात आहे आणि त्याला त्याची पहिली शिकार सापडली आहे. एक निराश, रडणारी मुलगी जी म्हणतीये की तिच्या आयुष्य संपलं आहे. अगदी तशीच जसा कधीकाळी आरव स्वतः होता. चक्र पूर्ण झालं होतं. आणि ही कथा संपताना आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो की निराशेची खरी किंमत काय असते? लोभ आणि संपत्तीच्याही पलीकडे जेव्हा माणूस पूर्णपणे हताश होतो, तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी खरंच कोणत्या थराला जाऊ शकतो? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?